खरं खरं सांगायचं मला, एवढे दिवस तुम्ही मैत्रीचं फक्त नाटक करत होता ना? तुमच्या डोक्यात हे षडयंत्र चालू होतं ना सगळं? बोलले ना मी, माझी लाईफ आहे, मी काय बी करीन. तसं बी किती दिवस राहिलेत घटस्फोटाला. वाघमारे बाद झाला आता, वाघमारे बाद झाला आता. पहिला आणि शेवटचं सांगतो, लायकीत राहायचा तुम्ही, लायकीत राहायचा तुम्ही. गवे रेकॉर्ड केला का व्हिडिओ? हा हे बघा. आत्ताच्या आत्ता त्या फुकटीला पाठवते, म्हणजे तिला बी कळू दे काही इकडं वनवा पेटलाय, वनवा. धनाजीराव, कसं कसं बोलायचं, कसं सांगायचं? एवढं पण काय कठीण नाही म्हणा, सांगायचं डायरेक्ट. प्रिय आमरे, यो धनाजी, जेव्हा तू डीजा म्हणतीस तेव्हा घायाळ होतोय. जेव्हा तू वांग्या म्हणतीस तो असं सर्कन अंगावर काट येतोय बघ, आणि लाजायला वाटतंय मला. आमरे, आता तू माझ्याशी राव, काय घंटे तुमचं आयडिया आली का नाही? कविता करू, कविता, कवितेत सांगू. आमरे ग आमरे, तू दिसली की मला काहीच सुचत नाही का आमरे. शी, लयच गणली ही कविता. जर आमरीनं ऐकली ना तर चप्पल फेकून मारेल मला. नको नको नको, काहीतरी वेगळं करायला पाहिजे, काहीतरी असं. हा, अशी गर्रकन गिरकी घेतो, गुडघ्यावर बसतो आणि सांगतो, आमरे आय लव्ह यू. चला धनाजीरा, एकदा प्रॅक्टिस करूया. हा, 1 2 3. काय रे तुझ्या, काय चालले? उठ. हात दे. अरे उठ की. तुझ्या उठ की बाबा. काय रे, लागलं का? नाही लागलं. आमरे, आमरे काय होतंय तुला आमरे? अरे डीजे, एवढा कशाला परफ्यूम मारून आलायस? ते अन होय रे, एवढा सजून धजून कुणाच्या लग्नाला चाललायस? कुणाच्या कशाला लग्नाला जायला पाहिजे? हा, पण तशी लग्नाचीच तयारी आहे. बर ते जाऊ दे, इकडे बघ. मला तुला लय महत्वाचं काहीतरी सांगायचंय. सांग की मग. तुला कळलं का? काय? फायनली लव्ह स्टोरीला आता सुरुवात झाली.
वय माहितीये मला. अरे पण ही आता पुढे पण गेली पाहिजे ना. वय वय पुढं तर गेलीच पाहिजे. लय पुढचा विचार केलाय बघ मी. पुढं का नाही आमरे मी नाही, पण जाऊ दे, तूच सांग तुझा विचार आपल्या पुढचा. बरं ऐक, आता फायनली सत्यादाजी दीदीच्या प्रेमात पडलेत. हा पण ती रत्ना हा? अरे तुझी आई त्या दोघांच्या प्रेमात सारखं काटा पेरायला बघते. डीजा, आपल्याला ना लवकरात लवकर सत्यदाजींना सांगितलं पाहिजे की आता अजिबात वेळ घालवू नका, लवकर दीदीला प्रपोज करून टाका म्हणून. एवढंच सांगायचं होतं? अरे हो, एवढंच. नक्की एवढंच सांगायचं होतं तुला आमरे? अजून काय सांगितलं पाहिजे? एवढंच. आ? हा, अरे एवढंच. ह्याच्या पुढचंच तर ठरवायचंय आपल्याला. वय वय ठरवू ठरवू. तर मला पण काहीतरी लवकर ठरवलं पाहिजे. येते मी. आणि होय रे, हे फुल कुणासाठी आणलेलं? तुलाच आहे असं समज. बर दे. मला लय 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 आनंद झाला. मला लय 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 आनंद झाला. आता हिने काय पाठवलं? मी ह्या लेवलला जाऊन वागायला असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझी लाईफ आहे, मी काय बी करीन. वाघमारे, आता पहिला आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला, लायकीत राहायचं तुम्ही. उठा नाचा नाचा, तर मला सांगते. आज मी लई खुश आहे. हो काय झालं तुम्हाला? काय झालं? मिशनरी भाई, आज मी लय खुश आहे. का? मी इतकं भारी सरप्राईज दिलंय मला. इकडे बी द्या, बॅलन्स होईल ना. असं म्हणताय? हा, इकडे या की. झालं का बॅलन्स? काय चावटपणा. अगं माझं बबडू, तू तुम्ही यायचं, नाचवायचं, तुम्ही सरप्राईज द्यायचं, आणि मग मी चावटपणा केला. व्हिडिओ बघितला ना मी, त्याच्यामुळे मिस्टेक मध्ये झालं. कशाला अशी चावट व्हिडिओ बघायचे? हो अव मंजीन सत्याचं भांडण झालंय, आणि ती बी साधं सुद्धा नाही, लई कडाक्याचं भांडण झालंय. ती व्हिडिओ बघत होती मी, तुम्हाला बी दावती. आता पहिला आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला, कसं आहे? लायकीत राहायचं तुम्ही. आता अक्षी ब्रह्मदेव जरी खाली आला का नाही, तरी बी ह्यांचा घटस्फोट कोण थांबवू शकणार नाही. पण हे समजा झालं कसं? मी माझं हुशार डोसकं लावलं. मी जी पोटगीचा खोटा कागद तयार केला होता का नाही, तो बरोबर सत्यापर्यंत पोचवला, आणि सत्याला तो कागद खरा वाटला. त्याच्यामुळं त्या दोघांच्यात लई जोरात वाजलंय. म्हणजे लय भांडण झाली. आज पहिल्यांदा मला दुसऱ्याच्या भांडणाचा लांब झाला. कायम भांडणं करावी त्यांनी, आणि तुम्ही मला असं कायम सरप्राईज द्यावं. वा आता पहिला आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला, लायकीत राहायचं तुम्ही. काय झालं मंजू वहिनी, एवढं करताय? अहो सांगा ना मंजू वहिनी, काय झालं? एवढं त्रास करून का घेताय? सवे, मगाशी मी घरी आले, दारातच सत्या माझ्याशी भांडायला लागला. माझी लायकी काढली त्यानं.
अहो पण तुमची एवढी भांडणं कशावरून झाले? अगं काय बी नाही, लय छोटं कारण होतं. मी मौर्य साहेबांबरोबर गाडीवर आले, याचा राग आला त्याला. पण एवढं संतापायची काय गरज होती? चिडला ठीक आहे, पण त्याच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती बघ. चांगल्या गोष्टी बोलता येत नाहीत, नको तिथं वरडायला बरोबर जमते. अहो सत्य दादा जलस फील झाला असेल, तुम्ही सांगायचं ना त्याला समजावून. सांगितलं असतं की मी, पण त्यानं माझी लायकी का काढावी? आणि मी तर काय ऐकून घेऊ? मैत्रीण मानतोय ना मला, प्रेम आहे ना माझ्यावर, मग असले शब्द वापरताना काय वाटलं नाही त्याला? माझी लायकी काढली त्यानं, ते का नाही? सवय सरक बाजूला. अहो मंजू वहिनी थांबा, आता लगेच जाऊन नका विचारू. तुम्ही आधी शांत व्हा आणि मगच जाऊन बोला त्याशी. सत्या सत्या शांत हो सत्या. तू वाघमारे मॅडमने विचार ना एकदा काय झाले ती. उगाच चिडचिडी करून तुझा मूड कशाला खराब करतोयस? पण जर त्यांनाच मला नीट उत्तर द्यायची नाहीत, मग मी का नीट बोलू? बलमा, जरा बाहेर जा, मला सत्याशी बोलायचं. ठीक. बलमा थांब, तू कुठं जायच नाहीस, इथंच थांब. त्याला बाहेर जावंच लागल, मला माझ्या नवऱ्याशी बोलायचंय. बाहेर जा बलमा. पण तो मित्र आहे माझा, आणि मला माझा मित्र इथं पाहिजे आता. बलमा बाहेर जा. बलमा थांब. बलमा जा. थांब. जा. थांब. जा. अरे एक काम करतो, थांबा. इथं बसतो मधी, ना बाहेर ना आत. बोला तुम्हाला काय बोलायचं ती. खाली एवढं भांडण करायची काय गरज होती? आणि माझी लायकी काढण्यापर्यंत तुझी मजल गेलीच कशी रे? मी फक्त तुम्ही जे वागला ना त्यावर रिॲक्ट झालो. आणि हे भारी आहे, आधी स्वतः चूक करायची आणि वर येऊन जा विचारायचं. अशी काय चूक केली मी तू माझी लायकी काढलीस? कवे लईच भडका उठलाय बघ. तू काय कर, तुझ्या मोबाईल मध्ये समजा रेकॉर्ड कर, म्हणजे कन्सिडर मॅडमला पुरावा द्यायला जबराट पुरावा आहे बघ. माझी लायकी का काढलीस मला उत्तर हवंय. मग काय सत्कार करायला पाहिजे होता का तुमचा? ही बावटेस का? माझं कशाला रेकॉर्डिंग करायची तिकडचं. सत्या, आत्ताच्या आत्ता माझी माफी माग, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोण नसेल. माफी? वाघमारे, आता माझ्या गळ्यावर कोणी सुरा ठेवून जरी म्हणलं ना की तुमची माफी माग, तरी मी माफी मागणार नाही. काय बी झालं तर माफी मागणार नाही. एवढा माझ? आता तू बघच मी काय करते ते. करून करून काय करणार आहे? बेड्या ठोकणार आहे का मला? हे घ्या, ठोका बेड्या. बेड्या नाही ठोकणार, तुझं आणि माझं नातं संपवणार. घटस्फोट देणार आहे तुला. चांगलंच आहे की मग, मला बी तेच पाहिजे. तात्यासाहेब, यात मागील 6 महिन्यापासूनचा काही हिशोब आहे आणि आपल्या देणगीदारांकडून काही देणगी आल्यात, त्याचा पण आपण थोडा हिशोब ठेवलाय. जरा चेक केलं तर बरं होईल. नाही, एवढ्याने काय होणार नाही. तेवढ्याने काहीच होत नाही. याच्यामध्ये फार फार तर 2 चौक सभा आणि एक छोटीशी पदयात्रा होईल. अजून पाहिजेत पैसे, अजून. पंकज, बरोबर आहे तात्यासाहेब तुमचं. मागील काही दिवसापासून आपला अंमली पदार्थांचा बिझनेस तो बंद होता आणि मागं त्या स्मगलरनी चांगली ऑफर पण दिली होती, पण तुम्ही दिलेला होता त्यामुळे काही सांगितलं नव्हतं. सत्याला कामाला लावा. सत्याला? अहो तात्यासाहेब, सत्याचं आधीच कामात लक्ष नाहीये, त्यामुळे त्याला ही जबाबदारी देणे योग्य वाटत नाहीये. काही करून त्या सत्याचा आणि त्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारेचा डिवोर्स नाही झाला पाहिजे, हे काय. बाकी या सत्याला बरोबर लावतो मी कामाला.
चल बघ. सत्य, काही गरज नाही. कशाची? मला सोडायची, जाईन माझी. पण मी कुठं म्हणलं मी तुम्हाला सोडणार आहे? मी बलमाशी बोलत होतो. ए सत्या, तुझी सगळी नाटकं कळतात हा मला. वाघमारे, नाटकं मी नाही तुम्ही करता, आणि तुमची सगळी नाटकं ना आता कळून चुकल्यात मला. नाटकं मी नाही केली, नाटकं तू केलीस. माझ्या बरोबर मैत्रीचं ढोंग केलंस आणि काल माझी लायकी कडून स्वतःचा खरा चेहरा दाखवलास. खरा चेहरा दाखवला नाही, तुमचा खरा चेहरा दिसला मला वाघमारे. आणि मैत्रीचं ढोंग करायला ना सत्याला जमत नाही. दोस्ती केली तर कायमची आणि दुश्मनी केली तर ती बी कायमची. आणि आता तुमची आणि माझी आयुष्यभराची दुश्मनी आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा तुम्ही. सत्या तू ना ए वाद झालं. अरे काय झालं तुमचं कालपासून? का ताणता एवढा विषय? कारण ह्याने विषय तसा केलाय बलमा. यांच्या या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस, लय असल्या गाठीच्या आहेत या. आतल्या गाठीचं कोण आहे ते चांगलंच दिसतंय. व्हिडिओ शूट कर, ह्याच्या भांडणाचा म्हणजे जास्तीचा पुरावा भेटतोय. करशील लवकर. अहो मम्मी, तेवढी मेमरी नाही मोबाईल मध्ये. चुलीत घाल तुझा मोबाईल. वाघमारे, हे बघा, तुम्ही पोलीस असला ना ते तुमच्या खरी आहे. तुमचा रुबाब माझ्या समोर नाही चालणार. तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही पोलीस जरी असला ना तरी मी वाघ आहे, वाघ. कळलं ना? लक्षात ठेवायचं. आला मोठा वाघ. अरे मनातली साधी 2 वाक्य बोलता येत नाहीत तुला, आणि वाघ म्हणे. मग तुम्ही तर कुठं लय ग्रेट आहे? तुम्ही तर भित्र मांजर आहे, मांजर. तू तर कुठं वाघ आहेस? आणि असलास तरी हे लक्षात ठेव की माझं आडनाव वाघ मारे. वाघ मारे. वाघ मारे? तुम्ही वाघ मारे आहे का बोका मारे ते अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. आणि मी वाघ आहे का नाही ते पण अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. माझ्या नादाला नका लागू, सांगतो तुम्हाला. यांना अजून बी कालचा राग डोक्यात ठेवलाय. ते उतर जरा. का उतर? का उतरू? पण मी उतर जरा. हे काय झालंय बलमा? काय चाललंय तुझं? या भाषेत का बोललास वहिनींना? वहिनी काय? वहिनी बिनी म्हणू नको त्यांना. त्या किती कप्टे आहेत ना तुला नाही माहिती. अरे असा अचानक कराग्रा करायला लागलायस तू? काय केलं त्यांनी असं मला तर सांग की. थांब, हे बघ. काय बघ हे काय आहे? बघ की स्वतःच्या डोळ्यांनी, मग कळेल तुला. लय पुळका आलाय ना तुला वहिनीचा. कळलं? मला बी असाच धक्का बसला होता. सत्या, तुला वाटतंय काय वाघमारेंचंच काम आहे ते? त्यांनीच पोडगीची नोटीस पाठवले. अरे मग आणि कोण पाठवणार? त्यांचं नाव लिहिलंय आणि काय पुरावा पाहिजे? सत्या, तू केव्हापासून असा सहज कुणावर विश्वास ठेवायला लागलास? अरे कागदापेक्षा जास्त तू वाघमारेने ओळखतोस. आणि तुला वाटतंय का वाघमारेने केले हे? आणि मला वाटत नाही की वाघमारेंचं काम आहे हे. भलत्या कुणा तरी माणसाचं काम आहे. अरे असं कसं म्हणतोस? त्यांचं नाव आहे खाली आणि सही पण आहे. हे काय बी असू दे, पण हे वाघमारेंनी केलेलं नाही. आणि हे वाघमारेंचं काम नाही हे मी सिद्ध करून दाखवू बी शकतो. कसं सिद्ध करणार? ते आता माझ्यावर सोड. ठणठणठण टिली म्याव. मग येताय काय हो? एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं? रत्नाबाई, धीर धरा धीर, समज कळल. सपने, रत्नापेस्ती चहा पाणी आण, फरसाण आण. मायाताई, मला कशाला बोलवलंय? या वेळेला तरी काही ठोस पुरावे आहेत का तुमच्याकडे? का मागच्या वेळेसारखं काहीतरी तकला तू दाखवणार आहे? तसं असेल तर आत्ताच सांगा, माझा वेळ घालवू नका. मी ही केसच सोडते. अहो मॅडम, ह्या टायमाला असं पुरावा गोळा केलात का नाही तर तुम्हाला केस सोडायची गरज लागणार नाही बघा. आणि तुमच्या 100व्या केस स्वप्न बी पूर्ण होणार आहे, ती बी आमच्यामुळं. अच्छा, म्हणजे असं आहे वी. म्हणजे माझी आयडिया कामी आली म्हणायचं. हा, म्हणून हिने बोलवलं मला इथं. बरं दाखवा काय आहे ते.
करून करून काय करणार आहे? बेड्या ठोकणार आहे का मला? हे घ्या, ठोका बेड्या. बेड्या नाही ठोकणार, तुझं आणि माझं नातं संपवणार. घटस्फोट देणार तुला. चांगलं आहे की मग, मला बी तेच पाहिजे. एक्सलंट. वा 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 वा, मस्त पुरावे गोळा केलेत हा तुम्ही. नाही म्हणजे तुम्ही दोघींनी असं जरा युक्तीनं काहीतरी केलं पाहिजे ना. असे अजून 1-2 व्हिडिओ गोळा करा, म्हणजे त्या दोघांचा डिव्होर्स पक्का. बाकी नाती तोडण्यात एक्सपर्ट दिसताय दोघी. हा बरोबर बरोबर आहे. मम्मी साहेबांचा तर छंदच आहे बघा तो. एकदा अंगलोट आलो होतो पण सत्य भाऊजाने ऍक्सिडेंटल जॉबचं लग्न मोठं का नाही, स्वतःच लग्न मोडायला आलो होतं बघा. अयो खरं का काही. बरं ते असू दे, चांगले पुरावे गोळा केलेत तुम्ही दोघींनी. हा हे असंच त्यांचं भांडण चालू राहिलं पाहिजे त्यांच्या घटस्फोटापर्यंत. हो मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका बघा. आता आम्ही दोघी जणी मिळून काय दंगा घालतो का नाही ते बघाच. हा आता ही भांडण आम्ही असं सुरू ठेवू का नाही की त्यांचा घटस्फोट जरी झाला का नाही तरी बी त्यांचं भांडण मिटायचं नाही. विषय हार्ड. गुड. अरे हे काय, आजकाल या बावळ्यातला सत्य सोडायला येत नाही. नक्की काहीतरी बिनसलं असणार, कारण काल सुद्धा सत्य हिला कल्पना न देता पोलीस प्रोटेक्शन कॅन्सल करून गेला. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे प्रिया. मंजू काय ग, काय चाललंय? डिवोर्स वगैरे घ्यायचं कॅन्सल झालं की काय? अगं मध्ये तुमची खूप चांगली मैत्री झाली होती ना, खूप छान मित्र झाला होता तुम्ही, म्हणून विचारलं मी.